मुक्ती बाहेर नाही. आपल्याला वाटतं ही एक गोष्ट मिळाली म्हणजे आपली एक समस्या सुटली, तर शांतता मिळेल. पण एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा तयार होते. म्हणून राजा जनकांना अष्टवक्र आत्मस्वरूपाकडे वळवतात. एक साधं उदाहरण पाहू. अंधाऱ्या खोलीत तुम्हाला एक दोरी दिसली, पण ती तुम्हाला साप वाटली. तुम्ही घाबरला, हृदयाची धडधड वाढली. पण प्रकाश पडला आणि कळलं, अरे हा साप नव्हता, ही तर दोरी होती. सापाला मारावं लागलं नाही, फक्त चुकीची समजूत दूर झाली. अष्टवक्रांच्या आत्मज्ञानाचा विचारही याच दिशेने आहे. आपण स्वतःला शरीर, मन, विचार, नाती आणि अहंकार एवढं समजतो, पण जेव्हा स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव होते, तेव्हा आपल्या बंधनाविषयीची दृष्टी बदलते. म्हणून प्रश्न असा नाही, मला मुक्ती कधी मिळेल. प्रश्न असा आहे की मला स्वतःला आत्तापर्यंत काय समजत आले. इथून अष्टवक्र गीतेचा खरा आत्मज्ञानाचा प्रवास सुरू होतो. अष्टवक्र गीतेत ज्यांचा संवाद आपल्याला ऐकायला मिळतो ते आहेत विदेह राजाचे राजा जनक. जनक ही मिथिलेच्या राजाची पदवी होती, त्यामुळे हे सीतेचे वडीलच होते असं आपण निश्चितपणे म्हणू शकत नाही. हा प्रश्न मलाही पडला होता. या जनक राजाला मात्र राज्य, वैभव असूनही आत्मज्ञानाची ओढ होती आणि त्यांच्या या शोधातून ऋषी अष्टवक्रांशी झालेला हा संवाद म्हणजे अष्टवक्र गीता.